जो मंडळ धार्मिक पावित्र्य परंपरा आणि सामाजिक कार्य करेल त्यांनाच आम्ही देतो. डॉल्बी सिस्टम वाल्यांना आम्ही मदत करत नाही. पुणे शहरात कुठलीही संकट आली, 2008ला स्वाईन फ्लू झाली, त्याच्यानंतर कोविड झाला, या आपत्कालीन संकट आली तरी रस्त्यावर उतरणारा हा गणेश मंडळाचाच कार्यक्रम. हे नेमकं पुनीत बालन आहेत तरी कोण? सामाजिक भान ठेवून मदत करणारी व्यक्ती ही पुनीत बालन. आज काश्मीरमध्ये भारतीय लष्कर सोबत 15 स्कूल आम्ही जॉईंटली चालवतो. पुणे की काश्मीर? माझ्या आईने सांगितली, 1 रुपयामध्ये 30% सरकाराला भर, 40% स्वतःसाठी ठेव, राहिलेले 30% ही समाजात फेड कर. की ट्रेडिशनल बिझनेस करायला पाहिजे की स्टार्टअप? की एखाद्या व्यक्तीला याला मी दिले 1 लाख 10 लाख रुपये, पश्चाताप झाल्यानंतर नव्हते द्यायला पाहिजे. ज्या मंडळाने डीजे लावले 1892 पासून श्रीमंत भाऊसाहेब रंगारींनी जी सुरू केली गणेशोत्सव, ती गणेशोत्सव ब्रिटिशांच्या विरोधात लढण्यासाठी ती सुरू केली. गणपती फेस्टिवल की कबड्डी? पुण्यातील गणेशोत्सव म्हणजे श्रद्धा आणि संस्कृतीचं प्रतीक आहे. त्याच्यामध्ये सुद्धा पैसा, पावर, प्रतिष्ठा, राजकारण आलंय का? आज बघा, डायरेक्टली इनडायरेक्टली हा गणेशोत्सव जेव्हा साजरा होतो, किती जणांना रोजगार पण भेटतो. एखाद्या पक्षाने ऑफर दिली राजकारणाची तर आहे का इंटरेस्ट? का काही कधीच नाही. नो कमेंट. नेटवर्किंग का हार्डवर्क? मानाचा पहिला गणपती कसा बघा, त्यांचा गणपती पालखीतून निघतो. गुरुजी तालीम असेल तो ट्रॅक्टरवर निघतो. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बघा, त्यांचं मिरवणुकीची स्टाईल वेगळी आहे. काश्मीरमध्ये जे काही स्कूल्स चालवत आहे, का वाटलं तुम्हाला की तिथे जाऊन आपण शिक्षणावरती काम केलं पाहिजे? ते रिमोट एरियाजमध्ये खूप मुलं अशी आहेत जी ज्यांच्यामध्ये खरंच टॅलेंट आहे, तो पॅशन आहे, परंतु त्यांना ते व्यासपीठ मिळत नाही. याच्यासाठी काही आपण करू शकतो या माध्यमातून? असोसिएशनचा मी अध्यक्ष झालोय, तर मी ॲज अ अध्यक्ष ही रूल टाकली पाहिजे की जिथेही ही कॉम्पिटिशन्स जिल्हास्तरीय असेल, जी खर्च होईल त्याच्यातले 30% ही EKFI ती पैसे द्या. बिझनेस की सोशल वर्क? कुठल्या गोष्ट अशी आहे की ज्याच्यावरती पैसा खर्च करताना बिलकुल विचार करत नाही? नमस्कार, मी डॉक्टर राज जाधव. महाराष्ट्राच्या समृद्ध मंचावरती तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. आज आपल्या मंचावरती जे गेस्ट आलेले आहेत त्यांना कुठल्याही इंट्रोडक्शनची गरज नाही, ओळखीची गरज नाही. एखाद्या व्यक्तीला व्यवसायात यश मिळावं, त्यांनी समाजासाठी योगदान द्यावं, पुण्यातल्या प्रतिष्ठित अशा गणेश उत्सवामध्ये त्यांनी स्वतःचं नातं घट्ट करावं आणि त्याहूनही काश्मीरसारख्या एखाद्या अतिशय रिस्की एरियामध्ये शिक्षणाचं काम करावं आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे खेळामध्ये AKFI सारख्या एखाद्या खेळाशी जुळून त्या खेळाला मोठा करण्याचा प्रयत्न करावा. पैसा, प्रतिष्ठा, पावर आणि समाजकारण याचा मेळ एखाद्या व्यक्तीनं बसवावा किंवा अफलातून संगम घडून यावा असं व्यक्तिमत्व म्हणजे पुनीत बालन सर. आणि पुनीत बालन सर आज आपल्या मंचावरती उपस्थित आहेत आणि येऊ घातलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती आजचा हा पॉडकास्ट अत्यंत दुर्मिळ आणि अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत हा पॉडकास्ट न चुकवता, न स्किप करता बघा ही विनंती आहे. मी जास्त वेळ घेणार नाही, सरळ बोलूयात पुनीत बालन सरांकडे आणि सुरुवात करूयात. सर नमस्कार. नमस्ते. खूप खूप स्वागत आहे राजमंचावरती. धन्यवाद. आणि मी या पॉडकास्टसाठी खूप एक्सायटेड आहे. हे चॅनल सुरू केलं त्याला 1-2 वर्ष झाली आणि 2 गणेशोत्सव उलटले. मी इंस्टाग्रामवरती मेसेज देखील टाकले होते, परंतु काही बघण्यात आलं नाही आणि तो योग आला नाही आपल्यासोबत बसण्याचा, बोलण्याचा. आणि यावेळेस तो दुर्मिळ योगायोग साधून आला. त्यामुळे मी खरंच गणपती बाप्पाचे आणि तुमचे धन्यवाद देतो. आणि मला असं वाटतं की पॉडकास्टला सुरुवात करत असताना पुनीत बालन कोण आहेत हे जेव्हा मी विचारतो लोकांना पुनीत बालन, तर ते सांगतात की गणपतीशी निगडीत. कोणाला ज्याला माहीत असतं ते गणपतीशी निगडीत सांगतात. कोणी सांगतात की फार मोठे उद्योजक आहेत, कोणी सांगतात ते स्पोर्ट्स ॲडमिनिस्ट्रेटर आहेत. मग हे नेमकं पुनीत बालन आहेत तरी कोण हे मला तुमच्याकडून ऐकायचं. पुनीत बालन नेमकं कोण आहेत म्हणजे पुनीत बालन व्यक्ती म्हणून एक मनुष्य आहे जो समाजात सामाजिक बांधिलकीला जपून आणि काम करणारा व्यक्ती आहे. नक्कीच आमची ग्रुपमध्ये वेगळे क्षेत्रातले अनेक बिझनेसेस आहेत, जसं कन्स्ट्रक्शन आहे, तर मग स्पोर्ट्स आहे, मग प्रोडक्शन ऑफ मूवी आहे, किंवा IT ची कंपनी किंवा एव्हिएशनची सेक्टर आहे. अशी ही बिझनेस वाईज आहे.
पण आणि जसं तुम्ही म्हणले की जे लोकांना विचारतात तर ते गणपतीशी निगडीत ते म्हणतात. प्रत्येक जण वेगवेगळं सांगतं. हां. म्हणजे ज्यांनी मुळशी पॅटर्न पाहिला ते प्रोड्युसर आहेत म्हणतात. मुळशी पॅटर्नचा निर्माता आहेच की. हो, तेच. आणि तर मी जे म्हणलं ना प्रोडक्शन ऑफ मूव्हीज, हं, हं. तर ती पण आहे त्याच्यात. तर वेगवेगळे सेक्टरमध्ये आहे. स्पोर्ट्समध्ये आपण मोठी काम करतो. तर काही जण स्पोर्ट्सचा तुम्हाला बरोबर, उल्लेख बरोबर, देतील बरोबर. किंवा कन्स्ट्रक्शनचा पण उल्लेख देतील. तर ग्रुपमध्ये अनेक व्हर्टिकल आहेत बिझनेसचे आणि त्याच्याशी निगडीतच आपली ग्रुप आहे ह्या व्हर्टिकलची. पण ॲज अ इंडिव्हिज्युअल तुम्ही विचारलं की पुनीत बालन कोण आहे? पुनीत बालन एक व्यक्तिमत्व आहे जो समाजासाठी, समाजात जे लोकांना मदतची गरज आहे की सामाजिक भान ठेवून मदत करणारी व्यक्ती ही पुनीत बालन आहे. हां, मी सुरुवातीलाच इंट्रो देतानाच सांगितलं की एखादा व्यक्ती व्यवसायात यशस्वी व्हावा आणि त्याने समाजासाठी काहीतरी योगदान द्यावं, हे फार दुर्मिळ बघायला मिळतं. परंतु त्याच्याच मागे काय होतं की एक क्रिटिसिझम येतं. एक उद्योजक आहे आणि तोच समाजसेवा करायला लागला की लोकांच्या मनात काय येतं की हा PR साठी करतोय, ब्रँडिंगसाठी करतोय, हा बिझनेसचा एक अजेंडा आहे. म्हणून यांची जेवढी काही समाजसेवा आहे ती फक्त त्यांचा बिझनेस किंवा उद्योग मोठा करण्यासाठीची केलेली PRशिप आहे, ब्रँडिंग आहे, असं लोक त्या ॲस्पेक्टने बघतात, तसं क्रिटिसाइज करतात. त्याला काय सांगाल? त्याला काय उत्तर आहे आपल्याकडे? नाही, पहिली गोष्ट ना, जे लोक सो कॉल्ड आपण म्हणू की हो. क्रिटिसाइज, ट्रोल आणि हे, बरोबर. शेवटी काय मी माझी एनर्जी किती घालवावी होते यांच्यावर, हं. ती पण आहे ना त्यांच्यावरती किती बोलावं. कामं पण करायची. त्याच्यापेक्षा आपल्याला आयुष्यात खूप मोठं व्हायचं आहे, बरोबर. खूप गोष्टी करायच्या आहेत. तर ती क्रिटिसिझम आणि याला एकतर मी स्पष्ट म्हणतो, एकतर त्यांना मी किंमत देत नाही आणि ते रिकाम टेकडी. आणि आता आपण पण बोलतोय, हं. पॉझिटिव्ह बोलणं कधी चांगलं आहे हे निगेटिव्हपेक्षा. तर बरोबर. जे निगेटिव्ह लोक ते क्रिटिसाइज करतात. प्रश्न राहिला जे तुम्ही म्हणले की सामाजिक हे बिझनेस वाढवण्यासाठी हे किंवा PR करण्यासाठी किंवा याच्यासाठी ते सोशल वर्क करतात. आज मला सांगा, आज काश्मीरमध्ये आज भारतीय सेनेसोबत, भारतीय लष्करसोबत 15 स्कूल आम्ही सुरू. चालवतोय. हं. नाही, स्कूल ऑलरेडी सुरू होती. 15 स्कूल आम्ही जॉईंटली चालवतोय. बरं. त्या 15 स्कूलला फंडिंग आम्ही करतो. हं. पूर्ण वार्षिक 15 कोटी रुपये फंडिंग आहे त्या बरोबर. स्कूलला. हं. काय फंडिंग देतो? कारण आपल्याला तिकडच्या जे मुलं-मुली असतील, कारण ते स्कूल आर्मीच्या मुलांसाठी नाही, तिकडच्या लोकल सिव्हिलियनसाठी. हं. आणि एज्युकेशन फ्री आहे. आज हे एज्युकेशन फ्री आहे. त्यांना आपण स्कूल चालवण्यासाठी जे पण वार्षिक 15 स्कूल चालवण्यासाठी 15 कोटी रुपये खर्च आहे. ते आपण आपल्या फाउंडेशनकडनं प्रोव्हाइड करतो. आता ही कार्य करताना मला सांगा, ती स्कूल्स, आता मी शिक्षण सम्राट तर नाही आहे. म्हणजे नाही. आज माझे एज्युकेशनचे इन्स्टिट्यूट तर बरोबर, नाही आहे. बरोबर. पण ही सामाजिक भान म्हणून मी ते करतोय. हं. याच्यात माझा काय फायदा आला व्यवसायामध्ये? हं. प्रॅक्टिकली तुम्ही विचार केला तर काय फायदा झाला? बरोबर ना, बरोबर. काहीच झाले नाही. आज अनेक जणांना एज्युकेशन हेल्प, पुणे जिल्हा असेल, सातारा जिल्हा असेल, आज आपण अनेक जणांना एज्युकेशनल हेल्प हं. वस्तू स्वरूपात किंवा स्कॉलरशिप स्वरूपात आपण आपल्या फाउंडेशनकडनं करतो. का करतो? त्यांची शिक्षणाची मुलगा मुलगी जे पण आहे ते हुशार आहेत, पण त्यांची घरची परिस्थिती थोडी नाजूक असेल शिक्षणासाठी, त्यांना आपण मदत करतो. आज वस्तू स्वरूपात तुम्ही विचारलं, जिथे मुला-मुलींना 5 ते 8 किलोमीटर, 10 किलोमीटर चालायला लागतं स्कूलला जायला. बरोबर. रस्ते व्यवस्थित नाही आहे. तेवढी ती टाईम लागते. मग त्यांच्या अभ्यासातला टाईम कमी होतो. अशा मुला-मुलींना सातारा जिल्हा असेल, पुणे जिल्हा असेल, 20,000 ते 25,000 सायकल वाटप केलेत आपण हं. वस्तू स्वरूपात. आज डिजिटल क्लासरूम्स म्हणतो आपण की डिजिटल लॅब जे म्हणतो आपण, डिजिटल इंडियाच्या हां, डिजिटल अंतर्गत आज 7,500 ते 8,000 कम्प्युटर हे आपण ग्रामीण भागात शाळांमध्ये इन्स्टॉल केलेत, लॅब्स क्रिएट केलेत स्कूलमध्ये. हं. आज वाई ही पुस्तकांची सिटी म्हणून फेमस आहे, बरोबर. हं. पण आम्ही 2019ला 1 मार्च माझ्या सासऱ्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त 1,087 शाळांमध्ये लायब्ररी केली आणि सातारा हा पुस्तकांचा जिल्हा केला. तिकडे सगळी प्रकारचे पुस्तक आहेत. म्हणजे असे नाही की प्रॅक्टिकल त्यांची जे सिलेबसचे पुस्तक आहेत. छत्रपती संभाजी महाराज असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, ते अब्दुल कलाम, अमिताभ बच्चन ते सचिन तेंडुलकर, असे वेगवेगळ्यांचे पुस्तकं आहेत. का हे पुस्तकं ठेवलेत? की मुलांनी त्याचं वाचन करावं. हे लोक रोल मॉडेल आहेत, आज आदर्श आहेत. यांची आदर्श ते वाचून त्याच्यातून त्यांनी काहीतरी शिकावं आणि पुढे जाऊन आपल्या देशात
स्वतःचं नाव पण मोठं करा आणि देशाचं नाव करावं. अशा गोष्टी आपण करतो. मेडिकल, अनेक हॉस्पिटलला मेडिकल आपण मदत करतो. आपल्याकडे अनेक मेडिकल हेल्पसाठी वॉक इन पण आपल्या फाउंडेशनला ॲप्लिकेशन्स येतात, जे आम्ही त्याचे जाहीर करत नाही. ही सगळं करताना मला वाटतं ही समाजाला परत फेड करणं, ह्याच्यातून व्यवसाय कुठलं वाढत नाही ना. आज व्यवसाय जे वाढेल त्याच्यातलीच जी उत्पन्नातून जी प्रॉफिट आहे किंवा आपण म्हणू की सामाजिक याला जे आम्ही वाटा आहे, जे माझ्या आईने सांगितली 30% तू समाजाला परत फेड कर. आईने सांगितलं. हो, 1 रुपयामध्ये 30% सरकाराला भर टॅक्स बिक्स. ते आता वाढायला लागले, ते 30वर काय भागलं नाही. 40-42% होतात. 40% स्वतःसाठी ठेव, तुझं आयुष्य जगण्यासाठी, आणि राहिलेले 30% ही समाजात फेड कर. ही फेड करताना ही अशा अनेक गोष्टी करतो. आज अनेक विलेजेसमध्ये आम्ही बायोगॅस प्लांट्स बसवलेत. बायोगॅस प्लांट आम्ही बसवलेत. माझ्याशी 500च्या आसपास बायोगॅस प्लांट. स्कूल बस डोनेट केलेत, स्कूलची इमारती बांधलेत, अशा बिल्डिंग बांधलेत, असे अनेक गोष्टी केल्या. मला सांगा, हे सगळं करताना जे क्रिटिसिझम जे मिळाला त्यांना तर काम नाही, त्यांच्यावर बोलण्यापेक्षा आपण आपली पॉझिटिव्ह बोलू. याच्यात व्यवसाय कुठे आला? नाही ना. व्यवसाय फायदा काय झाला? शून्य. हां, येस, PR 100%. आज मी पैसे देतो, आज तुम्ही कुठल्या उपक्रमाला पैसे देणार तर तुमची इच्छा नसेल का तुमच्या आईचं नाव असावं अगदी 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 त्या बिल्डिंगला? आज मी सपोज लोणी दामणीला एक बिल्डिंग आहे, आपण स्कूल बांधले, 50,000 स्क्वेअर फीटची बिल्डिंग आहे, त्याला आपण 3 का 4 कोटी रुपये आपण दिले, तर त्या बिल्डिंगला माझ्या आईचं नाव द्यायलाच पाहिजे. ती माझी कंडिशन असती. खूप छान. कारण लाईफ लॉंग ती नाव राहायला पाहिजे. त्या स्कूलला आईचं नाव, कारण ती शिक्षिका पण होती, आणि ती द्यायला पाहिजे. किंवा कुठलीही गोष्टी आम्ही केली तर फाउंडेशन, ज्या फाउंडेशनमधनं आम्ही खर्च करतो, इंद्राणी बालन फाउंडेशन, त्या नाव पाहिजेच ना फाउंडेशनचं, की उपक्रम त्या फाउंडेशननी केली. तर याच्यात व्यवसायाचा भाग येत नाही, याच्यात सामाजिक बांधिलकीला बघून समाजाला परत फेड करणं हे कार्य आहे. किती सुंदर आहे. म्हणजे 1 रुपया कमवला तर 30 डोनेशन समाजासाठी, 30 रुपये 30 पैसे सरकारसाठी आणि 40% स्वतःसाठी. खूपच सुंदर आहे. पण याच्यात काय होतं, आता हे जसं तुम्ही एकदम व्यापक स्वरूप सांगितलं तुमच्या डोनेशनचं, तुमच्या समाजसेवेचं, पण त्यात थोडंसं पुण्यामध्ये घेऊयात, की आता गणपती उत्सव जेव्हा होतात तेव्हा तुम्ही गणपती मंडळांसाठी सुद्धा भरघोस असं, ज्याला आपण एक धार्मिक कार्यासाठी म्हणू शकतो, देता. पण एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या मंडळाला आपण जेव्हा 10 लाख रुपये किंवा 1 लाख रुपये देतो, 10 लाख रुपये देतो, तर ते कुठल्या वेने खर्च होतात किंवा त्याचा वापर कसा होतो याच्यावरती तुम्ही कधी लक्ष ठेवता का? कारण पुण्यामध्ये एक मी अशी ओरड ऐकलेली आहे, की कारण आता तुम्ही सरळ हाताने देता, परंतु त्याचा वापर पुढे चांगल्या पद्धतीने होतो की नाही याच्यावरती वॉच ठेवता का? बघा, जेवढे आज माझे हिशोबाने 150-200 गणेश मंडळांना आम्ही मदत करतो जाहिरातीच्या माध्यमातून. आमची कंडिशनच आहे ना, जो मंडळ धार्मिक पावित्र्य, परंपरा आणि सामाजिक कार्य करेल त्यांनाच आम्ही देतो. डॉल्बी सिस्टम वाल्यांना आम्ही मदत करत नाही, मंडळाला मदत करत नाही, आम्ही करत नाही. दुसरे कुठली ब्रँड करत असेल आम्हाला हरकत नाही. ज्यांना वाटतं की पुण्याचा गणेश उत्सव हा DJ संस्कृतीचे आहे, म्हणजे जाहिरात देणारा, आणि त्यांनी जाहिरात द्यावी, मंडळांनी घ्यावी, त्याच्यात माझं काय ऑब्जेक्शन नाही आहे. पण आम्हाला वाटतं की पुण्याचा गणेश उत्सव हा संस्कृती जपणारा गणेश उत्सव, कारण केंद्रबिंदू पुणे, आणि गणेश मंडळांनी धार्मिकता, पारंपरिक आणि पावित्र्य हे जपायला पाहिजे, आणि त्याच्यासोबत सामाजिक कार्य पण करावे. आणि असे मंडळांचे अहवाल असतात. आज एवढे 150-200 मंडळ आहेत, 100% प्रत्येक मंडळ आज किती देणगी किंवा मदत आम्ही केली त्याचा हिशोब, गणेश उत्सवात किती खर्च झाला, नंतर सामाजिक कार्यातून किती ते खर्च करतात, किंवा धार्मिक गोष्टी असतील, पावित्र्य कसं जपून केलं आहे, पारंपरिक गोष्टी काय केल्या, हे सगळं बघूनच आम्ही ते देतो. आणि त्याच्यात जेवढे मंडळ आमच्याकडे बसतात, 150-200 जे 250 मंडळ आहेत, त्या मंडळांना आम्ही देतो जाहिरात. ऑडिट होतं, म्हणजे ऑडिट होते. अरे ऑडिट कशी होती, आम्ही जाहिरात देतो, मदत करतो, ही एक बाजू झाली. दुसरी बाजू आहे ना, आज अनेक वृत्तपत्र जी आहेत, लोकमत असेल, पुढारी आहे, महाराष्ट्र टाइम्स आहे, दिव्य मराठी, लोकसत्ता आहे, हे लोक एक कॉम्पिटिशन घेतात गणेश मंडळांची. उत्कृष्ट देखावा, आदर्श मिरवणूक, सामाजिक कार्य,
संदेश, बरोबर. जिवंत देखवा, ह्याला प्रायोजकता माझीच असती. हम्म. हा, हे गणेश मंडळांची जेव्हा कॉम्पिटिशन होते याला स्पॉन्सरशिप टायटल म्हणजे आम्ही दोघंच असतो, म्हणजे जो पेपर आणि पेपर आणि आम्ही, ओके ओके. ही कंडिशन आम्ही त्याच्यात पण किती टाकली. छान आहे म्हणजे खरंच. आणि ही फक्त मी जाहिरात दिली त्या तेवढं गणेश मंडळांना नाही, पुणे शहर असतील, पिंपरी चिंचवड असेल, ह्या गणेश मंडळांना ती काय म्हणतात ज्युरी बॉडी 10 दिवस फिरून एंट्रीज घेऊन हे करतात. पुढारी असेल किंवा हे करतात. त्याच्यातून पण आम्हाला समजतं ना की कोण सामाजिक कार्य करतोय नाही अगदी करत. अगदी अगदी. एखाद्याच्या देखाव्यावरून त्या गणपतीचं हे कळतं, म्हणजे त्या मंडळाचं. तर अशा अनेक गोष्टी आहेत, ह्या माध्यमातून पण आम्ही चेक करतो की कुठला मंडळ सामाजिक कार्य करतोय, कुठल्या मंडळाने डीजे लावला नाही, कुठल्या मंडळाने एक सामाजिक संदेश दिला आहे देखाव्यातून, जिवंत देखावा असेल किंवा स्टॅटिक देखावा असेल किंवा हे. तर ही सगळ्या गोष्टींमधनं आम्हाला समजतं आणि ऑडिट 100% होतं. बघ कुठल्याही गोष्टी लपत नाही. किती छान आहे म्हणजे खरंच त्याच्यावरती वॉच ठेवणं गरजेचं. वॉच ठेवणं गरजेचं आहे. शेवटी मंडळ आज आहे ना, कुठलीही आपल्या शहरात लोकांना हे समजायला पाहिजे, पुणे शहरात कुठलीही संकट आली, म्हणजे 2008ला स्वाईन फ्लू झाली, त्याच्यानंतर कोविड झाला, 2019 किंवा कुठलंही आपत्कालीन संकट आली तरी रस्त्यावर उतरणारा हा गणेश मंडळाचाच कार्यकर्ता असतो. बरोबर. पहिला गणेश मंडळाचा कार्यकर्ता किंवा ढोल ताशा पथकाचा कार्यकर्ता हे लोकच उतरतात आणि मदतीला येतात. तर मंडळ 100% जेवढे होतात त्यांची आम्ही व्यवस्थित चाचणी करतो आणि हे क्रायटेरिया जे आमचे आहेत ते असेल तरच आम्ही त्यांना मदत जाहिरातीच्या स्वरूपात करतो. खूपच सुंदर. तरी पण एक खोचक प्रश्न मला विचारावा असं वाटतंय की एखाद्या व्यक्तीला असं झालंय का कधी की यार याला मी दिले 1 लाख 10 लाख रुपये, पश्चाताप झाल्यानंतर नव्हते द्यायला पाहिजे? ज्या मंडळाने डीजे लावले, स्पष्ट सांगतो, आता मागच्या वर्षीपासून डीजेची तुमची एवढी म्हणजे का बरं ही आहे काय थोडीशी, तुम्हाला ना आवडता प्रकारे डीजे एकदम? नाही, माझी संघर्ष नाही त्यांच्यासोबत. मी आताही परत म्हणतोय बघा, मी डीजे आता ते डॉल्बी सिस्टम म्हणू, कारण ते डीजे डिग्री आहे का नाही आहे ते काही समजत नाही, पण डॉल्बी भिंती लावतात. बरोबर. मला सांगा, तुम्ही पुण्याचा गणेशोत्सव किती वर्ष पाहिले? 6 वर्ष तर पाहतोय पुण्यात आल्यापासून. 6 वर्ष. त्याच्या अगोदर तुम्ही कधी क्लिप्स बिप्स पाहिलेत का? 1800 खूप 99 93 95 त्याच्यात तुम्हाला कुठे भिंती दिसले का? किती छान पद्धतीने मिरवणूक व्हायची, पारंपरिक. आणि ते तेव्हा तसं होतं म्हणून कदाचित ती संस्कृती आपल्याकडे ती बिल्ट झाली ना. पण ही जी भिंतीवाली संस्कृती आहे 2006 पासून आली आणि ही या गणेशोत्सवाला कीड लागली. माझा विरोध त्या कीडाला आहे की जी आली, कारण आपली संस्कृती ही धार्मिक पावित्र्य संस्कृतीला जपणारा गणेश उत्सव आहे. जे 99 असेल, 92 असेल, 95 असेल, 1892 पासून जी सुरू झाली, श्रीमंत भाऊसाहेब रंगारींनी जी सुरू केली गणेश उत्सव, ती गणेश उत्सव ब्रिटिशांच्या विरोधात लढण्यासाठी ती सुरू केली. 1894ला लोकमान्य ही सेलिब्रिटी फेस होते, ते अधिक प्रसारक झाले या गणेश उत्सवाची. तेव्हाचा गणेशोत्सव वेगळा होता, पण नंतरचा जो गणेशोत्सव साजरा झाला अनेक वर्ष 2006 पर्यंत, त्याच्यात लोक एकत्र यायचे, आनंदाने उत्साहाने विचारांची देवाणघेवाण, सांस्कृतिक कार्यक्रम, अनेक गोष्टी जी आहेत ती महाराष्ट्राची परंपरा, कलाकारांना मंच मिळत होते दाखवून हे सगळं साजरं केलं. कलाकारांना मंच भेटायचे, ही सगळ्या गोष्टी व्हायचे. आज बघा, अनेक वर्ष, आज माझ्या हिशोबाने 8-10 वर्ष झाले, जिवंत देखावा ही नवीन कन्सेप्ट खूप किती सुंदर झाली, ज्याच्यात त्या जिवंत देखावामध्ये आपण आपली संस्कृती, आपली इतिहास हे मंडळ दाखवत आहे. ही खरी संस्कृती आहे. मला सांगा, 10 दिवस तुम्ही गणपती बसवता, चांगल्या पद्धतीने तुम्ही कार्य करता, आणि शेवटच्या दिवशी आपण का घाण करावं? आपली संस्कृती का बिघडावी? का ती भिंती लावायची? काय गाणं लावायची त्याच्यावर? काय नाच चालू असते? ही नाही ना आपली संस्कृती. माझा विरोध त्याला आहे. माझा विरोध त्या संघटनाशी नाही आहे. माझा विरोध आहे की ह्या भिंतींवर तुम्ही काय लावताय, कशी नाचताय, देवासमोर आपण काय प्रोजेक्ट करतोय. आणि आजही म्हणतो मी, आम्ही जाहिरात देतो जे पारंपरिक वादन हे सगळ्या गोष्टी पाळणार त्यांना. ज्या कंपनीला वाटतं, अनेक कंपनी आहेत पुण्यात जाहिरात देणारे, मी एकटा नाही आहे, ज्या कंपनीला वाटतं की डीजे संस्कृती ही गणेश उत्सवाची किंवा डॉल्बी संस्कृती ही गणेश उत्सवाची संस्कृती पाहिजे, त्यांनी जाहिरात द्यावा, मंडळांनी घ्यावं त्याच्याकडनं, काय प्रॉब्लेम नाही. नो ऑब्जेक्शन मला नाहीच आहे, NOC आहे माझी त्याला. पण आमच्या
प्रिन्सिपल एथिक्स म्हणतं की ही संस्कृती नको अशी पाहिजे, बरं. पारंपरिकवाली अगदी ही अगदी पाहिजे. म्हणजे ज्याला पैसे देऊन ज्याने डीजे लावला तो चुकली, म्हणजे आपली हेल्प असं वाटलं हा, तुम्हाला? मागच्या वर्षी झाले ना, जेव्हा आम्ही डीजे मुक्त केला, 50 मंडळ जे माझ्याकडे होते ती डीजे वरनं पारंपरिक वर कन्वर्ट झाली. त्यांनी बँजो लावला, ढोल ताशा लावला, केरळाचा खेळ लावला, वेगवेगळे त्यांनी सांस्कृतिक गोष्टी केले. त्या 50 मध्ये, कारण त्यांना माहिती नव्हतं, आमचा एक शॅडो टीम पण होता जो विसर्जन मिरवणुकीत व्हिडिओ काढून, आमची आटच होती की ॲफिडेव्हिट सगळी आम्ही घेतली स्टॅम्प पेपरवर, 50% पैसे दिले, 50% आम्ही नंतर देणार होतो. त्याच्यात एक कुचकट मंडळ निघतोच असं आपला. तर असं आणि अनेक वर्ष त्या मंडळाला आम्ही जाहिरात दिली. मला वाटलं की खरोखर ते करतील, पण तुम्ही तोंडावर एक सांगता आणि करता दुसरं. म्हणते ना, हाती के खाने के दात एक रीते दिखाने के अलग, तशी पॉलिसी आपल्याकडे चालत नाही. तो मंडळ बॅन झाला, त्याला पैसे नाही दिले, आता तो आयुष्यभर बॅन आहे. मी नाव नाही घेत मंडळाचं, पण 49 जणांनी तर पाळलं ना शिस्त. ते किती मोठी गोष्ट आहे. आज तेवढी आपली पारंपरिक वादन वाढली, साऊंड ध्वनी प्रदूषण त्या डीजेमुळे कमी झाला, अनेक गोष्टी झाल्या. आणि ते पुढच्या पिढीला आता जे काही येत आहेत, पुण्यामध्ये खूप दुरून दुरून लोक गणपती बघण्यासाठी येत आहेत, तेव्हा आपण त्यांना कुठलं कल्चर सांगणार आहोत ते पण फार महत्वाचं आहे. महत्वाचं म्हणजे आपल्याकडे विदेशातून पर्यटक येतात ना. आज पुण्याचा गणेशोत्सव तुम्ही म्हणता ना, लोकल टू ग्लोबल झाला आहे. 140 देशात आज आपली गणेशोत्सव साजरा होतो. आज बर्लिन असेल, US असेल, मिरवणूक कशी होती? डीजेवर होती, तिकडे साऊंड सिस्टमवर ढोल ताशाच वाजवतात ना. लोक उलट फेटा पारंपरिक वेशभूषा करून मिरवणुकीत उतरतात आणि वादन ढोल ताशावरच होती ना. आणि तेच पर्यटक जेव्हा आपल्याकडे येतात ते 2 प्रकारची मिरवणूक बघतात. लक्ष्मी रोडचं मिरवणूक जी सांस्कृतिक पारंपरिक पद्धतीने साजरा होतो, तिलक कुमटेकर केलकर रोड जिथे साऊंडची भिंती लावतात, तर त्यांच्या मनात काय विचार असेल, म्हणजे हे मला वाटतं की त्यांच्या मनात असेल. त्यांनी कोणी मला सांगितलं नाही की जे आम्ही आमच्या देशात पबमध्ये करतो 4 दिवारात असे आत रूममध्ये, हे रस्त्यावर करतात. काय फरक आहे यांच्यात आणि आमच्यात? ही आपली नाही आहे ना संस्कृती. तर मला वाटतं की तर पश्चातापचा प्रश्न जेव्हा तुम्ही विचार, तर असं एक मंडळ जो हे करतो त्याला वाटतं मग ठीक आहे, ते आता सोडून जायचा विषय. ठीक आहे, आपण गणेश उत्सवावरती येऊयात. आता जसं आपण श्रद्धा आणि संस्कृती, म्हणजे पुण्यातील गणेश उत्सव म्हणजे श्रद्धा आणि संस्कृतीचं प्रतीक आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आता पैसा, पॉवर, प्रतिष्ठा, राजकारण आलंय का? नाही, मला नाही वाटत. हे बघा, नाही, प्रत्येक मंडळ आज कारण मिरवणुकीच्या दिवशी ज्या काही गोष्टी हे बघा, प्रत्येक मंडळ, आता मी उदाहरण घेईल श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचं. आज 10 दिवसा किंवा 10 दिवस नाही, आता 12 दिवसाचा गणेशोत्सव आहे, पण नेहमी 10 दिवसाची असते. या 10 दिवसात काय काय धार्मिक कार्य करायची, कुठल्या सांस्कृतिक कार्य करायचे, कुठले सोशल कार्य करायचे, ही आमची ठरलेली असते. ते आम्ही करत राहतो. आगमन मिरवणूक असेल, विसर्जन मिरवणूक असेल, कॉम्पिटिशन नसती. मला वाटतं कुठलाही मंडळ आपल्या मंडळ सोबत एक असते की आपला देखावा चांगला असावा, लोकांना आपला देखावा आवडावा. नाही, पण आमची मिरवणूक मोठी, आमचं मंडळ भारी, आमचा गणपती सर्वात सुंदर, ह्याचे पण कॉम्पिटिशन असतात की सर? आज मानाचे गणपती असतील, इतर गणपती असतील, शेवटी गणपती एकच आहे. बरोबर. ही फक्त व्यवस्थेचा भाग आहे की गणपतीच्या मूर्तीच्या साईज वरून सुद्धा लोक, पण साईज कुठे? तुम्ही बघा, ती साईजची कॉम्पिटिशन आहे गणपतीच्या मूर्तीची, ती मुंबईला आहे. पुण्यात कुठे इथे 20-40 फुटाची गणपती नाहीच आहे. लहानच गणपती आहेत ना. आज मानाचा पहिला गणपती कसबा गणपती, त्यांचा गणपती पालखीतून निघतो. जोगेश्वरी ग्रामदेवी, त्यांचा गणपती याच्यातून निघतो. गुरुजी तालीम असेल, तो ट्रॅक्टरवर निघतो. तुळशीबागची मूर्तीच भव्य आहे, ते अनेक वर्षापासून आहे, आणि ती देखणं मूर्ती आणि ती आकर्षण आहे पुण्याच्या लोकांसाठी किंवा इतर लोकांसाठी. केसरीवाडाची गणपती बघा, ती परत पालखीवर ट्रॅक्टरवर असते. आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बघा, त्यांची मूर्ती पण भव्य आहे, श्रद्धास्थान आहे ती लोकांची. त्यांचं मिरवणुकीची स्टाईल वेगळी आहे. आज भाऊरंगारीची स्टाईल वेगळी आहे मिरवणुकी. मंडे आमच्यासोबत मागे असतो, त्यांची डेकोरेशनची ती थीम असते मिरवणुकीत. ते 30-32 फूटचं डेकोरेशन करतात, पण ते हायड्रॉलिक आहे त्यांची देखावा. तर प्रत्येक जण प्रयत्न करेलच ना की यंदाचा देखावा कसा असावा, मिरवणुकीची देखावा कशी असावी. पण ही कॉम्पिटिशन नाही, ही कॉम्पिटिशन नाहीये.
पण ते चांगल्यासाठी पण असं म्हणू शकतो, जरी झाली, एखाद्याने विचार केला की या मंडळापेक्षा आपला देखावा सुंदर करूयात, लोकांसाठी चांगलंच आहे ना. नाही, ते हेल्दी कॉम्पिटिशन पण म्हणू शकतो त्याला मी आपण. म्हणेल की याच्यात कॉम्पिटिशन कुठला भाग नसतो. हम्म. प्रत्येक मंडळ आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी किंवा 10 दिवस ज्याच्यात बाप्पा विराजमान होतात हम्म. ती भव्यता असावी हम्म. डेकोरेशन मध्ये, हे हम्म. सगळेच प्रयत्न करतात. आणि मिरवणूक ही जोरदार असावी बरोबर. हे प्रयत्न सगळेच करतात. पण एकमेकांसोबत कॉम्पिटिशन मला नाही वाटत ती आहे. हा, ते साऊंडवाल्यांमध्ये असतं, ते हा, तुझा साऊंड भारी का माझा साऊंड भारी, ते एकमेकांसमोर हा, लावतात ते सुद्धा. एकमेकांमध्ये असते. पण जे आमच्यासारखे मंडळ आहेत किंवा जे पारंपरिक वादनावर आहे, आमच्यात नाही कॉम्पिटिशन. पथकं आहेत, पथकं जे वाजवतात आणि देखावा 100% आपण, कारण आज लाखो भक्त विसर्जन मिरवणुकीला 24 तास येऊन बापरे. असतात ना बघायला. पण ते कोणासाठी वाट बघतात? त्यांचा जो श्रद्धास्थान आहे, त्यांचा लाडका गणपती कधी येतो त्याच्या बघण्यासाठी येतो, तर ते देखावा करायलाच लागते. पण ही कॉम्पिटिशन नाही, आउट भव्यतेमधनं आम्ही हे साकारतो सगळेजण. काय होतं की कुठलीही भव्य, सुंदर, सांस्कृतिक आणि दिलखेच गोष्ट दिसली आजूबाजूला आणि ते जर होत असेल तर एक वर्ग असा असतोच प्रश्न विचारणारा, कॉन्ट्राइंडिक्टेड. तर त्याच्यामध्ये काय होतं की तुम्ही नाही नाही म्हटलं तरी पुण्याच्या या गणपती मंडळांमध्ये किंवा मिरवणुकांमध्ये बसवण्यामध्ये, त्या पूर्ण उत्सवामध्ये कोट्यवधी रुपयांचा खर्च होतो. आपल्या देशात, आपल्या महाराष्ट्रात इतके सगळे प्रॉब्लेम्स आहेत, तर तुम्ही इकडं कोट्यवधी रुपये खर्च करण्यापेक्षा आरोग्य, शिक्षण या गोष्टीवरती खर्च करा असं म्हणणार एक वर्ग आहे. असू दे ना. पण आज बघा, डायरेक्टली इनडायरेक्टली हा गणेश उत्सव जेव्हा साजरा होतो, किती जणांना रोजगार पण भेटतं डायरेक्टली इनडायरेक्टली. आज मांडववाला असेल, लाईटवाला असेल, बँडवाला असेल, ढोल ताशा, ठीक आहे, पथकं कधी कधी मानधन घेतात, कधी कधी घेत नाही. आज साधा तुम्हाला मांडव टाकायला हा मांडववाला असतो, पण तो कोणाला देतो काम? म्हणजे मांडववाल्याचे काम ते बरोबर, करणार आहे, त्याच्याकडे पण जे कामगार आहेत ते जे पण गोष्टी असते, पत्रे वित्रे आणायला, ते ट्रकनीच येते, टेम्पोनी. तर टेम्पोवाल्याला रोजगार भेटतो, आज जेनसेटवाल्याला भेटतो. आज नगारखाना असेल तर तो नगार वादकला ती भेटते, गुलाल विकणारा, देखावे तयार करतात, ते आर्टिस्ट आहेत. ढोल ताशा वादन करतात, ते पानं, हे ते त्यांना भेटतं. तर मला सांगा, आपली संस्कृती ही जपायला तर पाहिजे, आपले उत्सव झायलाच पाहिजे. तर तुम्ही जे हे म्हणताय की हे खर्च तुम्ही तिसरीकडे, म्हणजे काय उत्सव बंद पाडायचा का? ते तर होऊ नाही शकत. उत्सव कधीच बंद नाही होणार. पण आज ह्या गणेश उत्सव असेल, फक्त गणेश उत्सव नाही, नवरात्र उत्सव असेल, अनेक उत्सव असतात, त्या उत्सवातून डायरेक्ट इनडायरेक्ट अनेक जणांना रोजगार भेटते, अनेक जणांचं घर चालतं त्याच्यात. तर आणि मी आधीच म्हणलं की मंडळ सामाजिक कार्य करतं 100%. एज्युकेशन असेल, मेडिकल असेल, जे तुम्ही गोष्टी म्हणतात, ती गोष्टी ते करतातच. ते 10 दिवसाचं उत्सवांनी जे दुसरी गट आहे त्यांनी पण हे समजून घ्यायला पाहिजे ना. इनफॅक्ट त्यांनी ह्या उत्सवात सहभाग व्हायला पाहिजे. हे जे असे प्रश्न निर्माण करतात ही गट, ते घरी राहून करतात. एकदा उतरा रस्त्यावर, या उत्सवात मंडळात या, सहभाग व्हा, बघा ती आनंद काय असते त्या उत्सवात. कारण हा प्रश्न मी का विचारला की सध्याच तामिळनाडूचे CM थलापती विजय यांनी एक नवीन डिसिजन घेतलेलं आहे की मंदिरासमोरच्या ज्या काही दानपेट्या आहेत त्या काढल्या पाहिजेत आणि तिथं येणारा जेवढा काही पैसा आहे तो हॉस्पिटल, आरोग्य आणि शिक्षणावरती खर्च झाला पाहिजे. सो त्याचं ते एक मोटिव्ह आहे ना. आता मग थोडीशी लाट पसरते, तर येत्या गणेशोत्सवामध्ये बघा त्याचा थोडाफार फरक पडणार आणि एक तशा पद्धतीचा नरेटिव्ह सुद्धा समोर येणार, म्हणून हा माझा प्रश्न होता. नाही बघा, मंदिरातलं आता आज जेव्हा एक गणेश भक्त येतो आणि तो दर्शनाला येतो, तो काहीतरी दानपेटीत दक्षिणा टाकतो. ती त्याची ऐच्छिक आहे ना, बाय फोर्स तर टाकत नाही. अगदी. आज मंडळ तर असं काय दबाव नाही टाकत की बाबा हे तू एवढ्याचीच पावती कर किंवा हे, तो दानपेटीत. आता म्हणजे आमच्याकडे तर पावती पुस्तक कन्सेप्ट पण नाही भाऊरंगारीला. आम्ही अभिषेक पण, आमच्याकडे दर दिवसाला सकाळी भाऊरंगारीला 6 वाजतापासून 10 का 11 वाजतापर्यंत अभिषेक असतात. स्लॉटमध्ये बुक असतात आणि रजिस्टर्ड. ती ऐच्छिक अभिषेक आहे. अशी नाही की सिस्टम नाही की आमची कमर्शियल नाही की 500 तुम्हाला अभिषेक होईल किंवा 1001 केला तर अभिषेक आणि गणपतीची आरती 5,000 रुपये दिले. इथे अनेक मंडळात सुरू असते ही कन्सेप्ट. 5,000 केली तर अभिषेक होईल आणि गणपतीच्या जवळ जाऊन आरतीचे पैसे असतात. ही सगळी नसती, ऐच्छिक अभिषेक असते. आम्ही सरळ म्हणतो की तुम्ही हे घेऊन या, काय एक फक्त
पेढ्याचं हे आहे ना, बाकी सगळी ट्रस्ट प्रोव्हाइड प्रसाद केली. थोडक्यात. मागच्या वर्षी आमच्याकडे 1200 अभिषेक झाले. हम्म. या माध्यमातून 1200 लोक अभिषेकची लाभ घेतले. आज मागच्या वर्षी आमच्याकडे थायलंडवरनं एक जोडी आली. ती शेवटच्या दिवशीचा अभिषेक होता विसर्जनच्या अगोदर. आम्ही सगळे ट्रस्टी पण बसलो होतो. म्हणजे त्यांनी अभिषेकला बसले. त्यांनी सांगितलं, आता ते ऐच्छिक देणगी त्यांना काय द्यायची ती त्यांची प्रश्न, आम्ही काय त्याच्यात बाय फोर्स नसते. पण ते का आले? कारण मागच्या वर्षी जेव्हा ते आले त्यांची आर्थिक परिस्थिती वाईट होती. अच्छा. त्यांनी काहीतरी ते लाडक्या बाप्पाकडे मागितलं असेल, नवस केला असेल, आणि त्यांची परिस्थिती एका वर्षात जी मायनसमध्ये होती ती 4x पॉझिटिव्ह झाली. अरे वा. तर ते बघून ते आले. तर ही दानपेटीमध्ये जे येते किंवा जमा होतात पैसे असं देणगीच्या स्वरूपात, नंतर उत्सव ती जेव्हा सगळे कार्यकर्ते आणि हे सगळे बसून मोजतात विश्वस्तांनी, ती पैसे बँकेत जमा होतात. त्याच्यानंतर सामाजिक कार्य करतोच ना आम्ही. बरोबर. आज कुठलंही मंडळ असेल, फक्त आमचं नाही, कुठलंही मंडळ असेल, सामाजिक कार्य करतात. सामाजिक उपक्रम खूप मंडळ करतात. पण हे मंडळ प्रोजेक्ट करू नाही शकत की आम्ही काय केलंय, म्हणून लोकांपर्यंत पोहोचत नाही. म्हणून ही जी वर्ग आहे जे तुम्ही म्हणताय, त्या वर्गाने यायला पाहिजे रस्त्यावर, मंडळात सहभाग व्हायला पाहिजे. मग त्यांना समजेल की खरोखर मंडळ काय काम करतो. बरोबर. पण हे अगदी खरं बघायला गेलं तर तुम्ही जे सांगताय, ज्याचं उदाहरण देताय, तिथे तर हे घडतंच आहे. आम्ही सुद्धा 6 वर्षापासून बघतोय. परंतु असे सुद्धा काही गणपती मंडळं आहेत, म्हणजे फक्त पुण्यातच नाही तर पुण्याच्या बाहेर सुद्धा, जे थोडा पैशाचा अपव्यय करतात, वेगळ्या दिशेने पैसा खर्च करतात, म्हणून तिथे हे होणं गरजेचं आहे असं लोकांचं सुद्धा मत आहे. मी या पॉडकास्टसाठी जेव्हा पुनीत बालन या एका व्यक्तिमत्वाचा अभ्यास करत होतो, तेव्हा असं कळलं की काश्मीरमध्ये जे काही आपण सुरुवातीला बोललो, तुम्ही स्कूल्स चालवताय आता 1000 किलोमीटर दूर, म्हणजे असं काय प्रसंग घडला किंवा असं का वाटलं तुम्हाला की तिथे जाऊन आपण शिक्षणावरती काम केलं पाहिजे? काही प्रसंग घडला, काही घडलं असं तुमच्यासोबत? नाही, घडलं म्हणजे काय आहे की मी तुम्हाला आधी म्हणलं की आम्ही अनेक ठिकाणी सायकल वाटप केली. तर साताऱ्यात एक कार्यक्रम होता आणि सायकल वाटपचं, तिकडे एक व्यक्ती होते, मी नाव नाही घेणार त्यांचं, कारण त्यांनी सांगितलं नाव घेऊ नका. म्हणजे ते काश्मीरमध्ये खूप काम करायचे. त्यांची एक संस्था होती जे अतिरेकींनी आईवडिलांना मारलं, ते मुली ते सांभाळायचे. तर त्या संस्थेला आपण 2 वर्ष दत्तक एक 50 मुली घेतले. त्याचे जे पण आर्थिक त्यांची गणिती होती ते आम्ही दिली. हे जेव्हा भारतीय लष्करला समजलं आणि तिकडे जनरल राजू म्हणून तेव्हा कोर कमांडर होते, ते आता रिटायर झाले, व्हाईस चीफ म्हणून रिटायर झाले. ते लोक आम्हाला संपर्क साधला त्यांनी आणि ते म्हणले की आमची मूल जी आहे प्रायमरी रोल ही संरक्षण आहे. स्कूल चालवणं ही आमची नाही, ही सेकंडरी आमची. कारण ही आम्ही स्कूल्स उभे केले 2004 पासून. सद्भावनामध्ये 15 स्कूल, 24 स्कूल आहेत काश्मीरमध्ये, त्याच्यातले 15 स्कूल आपण दत्तक घेतले. तर तुम्ही या. तर आम्ही गेलो तिकडे. तेव्हाच 370 हाटली होती 2019ला. आय थिंक ऑगस्टमध्ये 370 हाटली होती आणि मी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये गेलो होतो. तर प्राऊडली मी सांगेल की फर्स्ट नॉन JNK एंटरप्रेनर टू एंटर JNK ही झाली गोष्ट. आम्ही ते स्कूल बिल पाहिलं आणि ते म्हणले की आम्हाला टेक ओव्हर नाही द्यायचं, आम्हाला जॉईंटली चालवायचे. तर आपण कमिटी करू, हे करू, ते करू. आता मी म्हणलं ठीक आहे, सामाजिक कार्य आहे आणि ज्याच्यानी आता तिकडे ही करायचा उद्देश हे होता की आज आपण नेहमी काश्मीर बघितलं तर व्हायलन्सच दिसतो, टेररिझम आणि व्हायलन्स. तिकडचे मुलं असतील, मुली असतील, स्टोन पेल्टिंग, इतर गोष्टी, अँटी एलिमेंट्स जे गोष्ट आहे भारताच्या विरोधात, अतिरेकी संघटन ह्यांच्याशी निगडीत असताना हे गोष्टी इन्व्हॉल्व असतात. आम्हाला वाटलं कुठेतरी की हे कार्य करून तिकडचे मुलं मुली जे आहेत त्यांना एज्युकेशन फ्री दिली, जे नॅरो माइंडसेट थॉट प्रोसेस ब्रॉड करू. ते त्यांना पण ब्रॉड केल्यावर मग ते भारतात कुठेही जाऊन जॉब करू शकतात, चांगलं कार्य करू शकतात. ह्या हेतूने आपण तिकडे ती कार्य सुरू केली. आज ह्या 15 स्कूलमध्ये 6,500 ते 7,000 मुलं मुली शिकतात आणि आनंदाने सांगेल की 55% ही मुली आहेत आणि 45% मुलं आहेत. आणि आज चांगले करतात, म्हणजे एकदम चांगले मुलं मुली चांगल्या कंपनीजला लागलेत, चांगल्या माइंडसेटनी काम करतात. ही उद्देश होता. ऑब्वियसली सर्वात मोठा तिरंगा हाय मास्ट का उद्या 15 ऑगस्ट त्याचा उल्लेख आज करू की सर्वात मोठा तिरंगा जे आहे 150 फूटचा,
जी मदर बोर्ड ऑफ टेररिझम म्हणतात शोपियान, तिकडे आपल्या ग्रुपने उभं केली आर्मीसोबत. वा. असे अनेक उपक्रम आर्मीसोबत करतो मी. आज नॅशनल सिक्युरिटीच्या प्रती, मिलिटरी इंटेलिजन्स जे म्हणू आम्ही, त्याच्या प्रती आम्ही अनेक गोष्टी मी आमच्या ग्रुप आर्मीसोबत काम करतो, जी क्लासिफाईड आहे, ते मी तर सांगणार पण नाही काय करतो, पण अशा अनेक गोष्टी करतो. तर आणि ही ऑब्व्हियसली एक भारतीय नागरिक म्हणून एक देशची सेवा कशी करावी, तर ही माध्यम वापरून ही आम्ही हे करतो. खूपच छान काम करताय सर. याच्यातून काय होईल की त्या मुलांचा देशाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणार आहे, की आम्हाला उघड्यावरती नाही टाकलं किंवा त्यांना टेररिस्ट होण्यासाठी तिकडे पळून जावं लागलं नाही, त्यांना शिक्षण मिळालं. याच्याने आज मुलगा ती खूप मोठी गोष्ट आहे पडेंगे actually. तो बडेंगे हां. ही आम्ही स्लोगन दिली आहे. पडेंगे तो बडेंगे. आज मुलगा हातात AK-47 पुस्तक घेतो. हां. वा. ही परिवर्तन आणली ना आम्ही आज. खूपच छान सर. त्याच्यानंतर जो दुसरा आस्पेक्ट आम्हाला कळला किंवा त्याच्यात डीप डाऊन जाण्याची माझी इच्छा आहे, की AKFI म्हणजे ॲमेच्युअर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया, त्याचे तुम्ही आत्ता नुकतेच अध्यक्ष झालात आणि 30पर्यंत आहे. खेळ खूप महत्त्वाचा आहे देशासाठी. खेळाने देश पुढे जाऊ शकतो, हे म्हणजे जेव्हा जेव्हा आपल्याला गोल्ड मेडल वगैरे मिळतं, खेळात पुढे जातो तेव्हा कळतं. तर हे AKFIमध्ये जेव्हा तुम्ही आत्ता हे झालात, तर आज प्रो कबड्डी लीग वगैरे यासारख्या मोठ्या मोठ्या टुर्नामेंट्स होत आहेत आणि त्याच्यामध्ये खूप स्टार प्लेयरसुद्धा बनत आहेत. परंतु गावखेड्यांमध्ये ना खूप म्हणजे रिमोट एरियाजमध्ये खूप मुलं अशी आहेत जी ज्यांच्यामध्ये खरंच टॅलेंट आहे, तो पॅशन आहे, परंतु त्यांना ते व्यासपीठ मिळत नाही. याच्यासाठी काही आपण करू शकतो या माध्यमातून? बघा, अनेक वेगळे खेळात आमचे टीम्स आहेत. म्हणजे फ्रँचाइज बेस्ड लीग जे आहेत त्याच्यात क्रिकेट असेल, टेबल टेनिस असेल, हँडबॉल असेल, चेस असेल किंवा खो खो असेल, याच्यात माझी टीम आहेत. कबड्डीमध्ये माझी टीम घ्यायची नेहमी इच्छा होती PKLमध्ये, पण ते कधी गणित बसलेच नाही. पण असं झालं की आज त्याच कबड्डी असोसिएशनचा मी अध्यक्ष झालोय. ते पण बिनविरोध आमची अख्खी कमिटी निघाली. मागच्या वर्षी जेव्हा स्पोर्ट्स बिल इंट्रोड्यूस झाली होती तेव्हा सगळे असोसिएशन सस्पेंड झाले होते आणि या डिसेंबरच्या आत सगळ्या असोसिएशन्सला नोटीस आहेत की त्यांनी इलेक्शन घेऊन त्यांची बॉडी फॉर्म करावी. तर नुकतेच 2 महिने अगोदर ह्या AKFIचा मी राष्ट्रीय अध्यक्ष झालोय आणि 4 वर्षाची टर्म आहे आमची, 26 ते 30. आणि आता प्रत्येक जिल्ह्यात म्हणजे राज्यात त्यांच्या बॉडीची इलेक्शन सुरू आहेत. पण एक योजना खूप छान मी काय केली आहे की जी मी आमच्या महाराष्ट्राचं पण मी कार्याध्यक्ष आहे कबड्डी असोसिएशनचा आणि राष्ट्रीय अध्यक्ष आहे. तर महाराष्ट्रात जी रोल मॉडेल आम्ही तिकडे पण केली आणि मी मीटिंगमध्ये पण बोललो आहे पहिले AGM-मध्ये की नेहमी जे तुम्ही म्हणले की मुलांना ऑपॉर्च्युनिटी भेटत नाही, तर जास्तीत जास्त रुरल असेल किंवा जिल्हास्तरीय तुम्ही कॉम्पिटिशन्स घ्या आणि सगळ्या वेगवेगळ्या गटातले आणि मुलं मुलींची घ्या. आता जेव्हा कॉम्पिटिशन घ्यायचं तर प्रश्न येतं की ते कॉम्पिटिशन घेणं सोपं नाही. आज कुठलंही कॉम्पिटिशन कुठल्याही गटाचं घेतं 10 ते 12 लाख 15 लाख रुपये ही खर्च लागतंच त्या कॉम्पिटिशन घ्यायला. मुलांचं येणं राहणं, रेफरी, सगळ्या गोष्टी, प्राईज मनी, हे मेडल हे तर हे लोड कोणावर येते? राज्यस्तरीय असोसिएशनवर येते किंवा जिल्हास्तरीय. राज्यस्तरीय जिल्हास्तरीय होणं सांगतात, यांना स्पॉन्सरशिप शोधा, हे करा, ते सगळ्या गोष्टी. तर मी ॲज अध्यक्ष ही रूल टाकली पहिली की जिथेही ही कॉम्पिटिशन्स जिल्हास्तरीय असेल, आता राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून राज्यांनी दाखवावं की आम्ही इतके कॉम्पिटिशन्स घेतले, तर जी खर्च होईल त्याच्यातले 30% ही केंद्रीयची बॉडी जी आमची आहे AKFI ती पैसे देणार. ही पहिल्यांदा रोल मॉडेल झाले. नेहमी फेडरेशन रॉयल्टी मागतील. अनेक वर्ष वेगवेगळे फेडरेशन्स जे तुम्ही कॉम्पिटिशन, तर आम्ही तुम्हाला NOC देऊ किंवा हे घ्या, पण तुम्ही आमच्या असोसिएशनला रॉयल्टी द्या, ही करतात. मी उलट केला की 70% तुम्ही खर्च करायचे, 30% आम्ही बेअर करू. सेम मॉडेल स्टेटला पण झाली. स्टेटला पण आम्ही ते केली की स्टेट असोसिएशन 70% खर्च 30% खर्च करेल, 70% त्या जिल्ह्याच्या बॉडीनी करावी. याच्याने खेळाडूंना पण ऑपॉर्च्युनिटी भेटेल, यांच्यावरचा फायनान्शियल बर्डन पण कमी होईल. स्पॉन्सर आणा का अर्धे तर त्याच्यातच गुंततात की अरे कुठून आणायचं, कसं करायचं, तर ती फ्री माइंडनी होईल आणि प्लेयर घडेल याच्यानं. आणि अशा स्तरीय आम्ही सांगितले की अनेक कॉम्पिटिशन घ्या. अजून भरपूर योजना आहेत.
जसे आता PKLचा तुम्ही विषय काढला, प्रो कबड्डी लीग हे फक्त मुलांसाठी आहे. 100% आम्ही भारत कबड्डी लीग सुरू करू वुमनसाठी, महिलांसाठी पण. खरंच तर खूप भारी. अशी हे सगळ्या गोष्टी आहेत. आणि शेवटी आज एशियन गेम्स असेल तर एशियन गेममध्ये कबड्डीचा समावेश आहेच. पण आम्ही प्रयत्न करू की IOAशी बोलून की आपल्या ऑलिम्पिकमध्ये कबड्डी पण त्या गेमचं पार्ट व्हावं. खूप सुंदर सर. आणि मला असं वाटतं की शेवटी एक रॅपिड फायर घेऊयात आपण. हो चालेल. फटाफट उत्तरं देऊयात. म्हणजे आपण शेवटच्या सेक्शनमध्ये आहोत. एक निवडायचं याच्यातलं कुठलं तरी. बिझनेस की सोशल वर्क? पहिली बिझनेस. ओके. कारण बघा, जे आईने सांगितलं तू कमवला तरच तू समाजाला देऊ शकतो. एक म्हणले 30 दे, पण एक आले पाहिजे. हा, पण पहिली एक तर यायला पाहिजे, मगच 30 देऊ शकणार ना. अगदी. तर पहिला बिझनेस. खूपच सुंदर. पुणे की काश्मीर? पुणे मूल, पण काश्मीरचं आवड आहे अशी आहे की तिकडची नेचर मिनी स्वित्झर्लंड म्हणतो आणि तिकडे देश सेवा करायला जायचंय. तर मी काश्मीर म्हणेल. हो, ग्रेट ग्रेट. गणपती फेस्टिवल की कबड्डी? आता समजा असं एक आपण हे केलं की गणपतीची मिरवणूक आहे आणि कबड्डीची फायनल आहे, कुठे जाल? गणपतीच्या मिरवणुकीला जाणार. अरे वा. कबड्डीची फायनल जरा पोस्टपोन करायला लावू. ओके, खरंच खूप छान. हां, ते आपल्या हातात आहे. आता आपल्याच आहे ना आता. खरंच खूप भारी. पैसा की पॉवर? दोन्ही नाही. दोन्ही नाही. नाही, मग काय? पॉवर पैसा घेऊन काय करायचं हो? शेवटी माणूस जेव्हा जातो सगळे इथे सोडून जातो. पण हे जे झालंय ते पैशामुळे झाले ना सर. नाही नाही, पैशामुळे कसं झालंय? म्हणजे जर समजा आपल्याकडे हे चॅरिटी म्हणा किंवा एक काही रूल्स, मला जर असं वाटलं की एखादं एक संविधानिक काम करायचं तर पैसा लागतोच ना सर. पैसा लागतो ना, पण पैसे बिझनेस मधनं येणारच आहे की. बर. पण पैसा का पॉवर तुम्ही विचारलं तर दोन्ही नाही. मी हे बघा, आज मी जिथेही जातो एकदम मला लोक माझ्याशी का कनेक्ट होतात? कारण मी सिंपल आहे, लोकांमधला कार्यकर्ता आहे ना. एक ऑप्शन वाढू, पैसा पॉवर की प्रतिष्ठा? दोन्ही नाही, तिन्ही नाही. तिन्ही नाही. ओके. हे बघा, मी आधीच म्हणलं की आम्ही समाजाला जे मदत करतो आम्ही त्याचं हे करत नाही. आम्ही एक हाताने करू, दुसऱ्या हाताला पण समजत नाही. आज अनेक जण वेगवेगळी मदत घेतात आमच्याकडे. मेडिकल असेल, एज्युकेशन असेल, वेगवेगळे काय पण असेल. आम्ही त्याचं हे नाही करत. तर पैसा पॉवर हे सगळी आपल्या जागी मला वाटतं सामाजिक कार्य करायचं तीच महत्वाची आणि लोकांचा आशीर्वाद हे पाहिजे. ओके. हा प्रश्न मी का विचारतो, कारण तुमचं नेटवर्क फार स्ट्रॉंग आहे. नेटवर्क असो. नाही, पुढचा प्रश्न, नेटवर्किंग की हार्डवर्क? नेटवर्किंग. हां, त्याच्यामुळेच मी विचारलं होतं. हां, कारण तुमचं एवढं जबरदस्त, तुम्ही स्पोर्ट्स पर्सन सोबत असता, तुम्ही राजकारणी लोकांसोबत असता, तुम्ही फिल्म इंडस्ट्रीतल्या लोकांसोबत असता, तुम्ही धार्मिक, आर्मी, प्रत्येक याच्यामध्ये एवढं जबरदस्त नेटवर्क. थोडासा एक प्रश्न घेतो, हे नेटवर्क कसं जमवलंय सर, किंवा काय त्याचं सिक्रेट काय आहे? याच्यात तुम्ही 2 ऑप्शन दिले, नेटवर्क का हार्डवर्क. वयाच्या 16 वर्षापासून आतापर्यंत हार्डवर्क केली आणि हे हार्डवर्क करता करता नेटवर्क डेव्हलप झाली. ओके. आज राजकीय लोक असतील, फिल्म इंडस्ट्रीचे असतील, स्पोर्ट्स एरियाचे असतील किंवा सामाजिक क्षेत्राचे असतील किंवा ब्युरोक्रॅट्स असतील किंवा कोणी, हे सगळ्यांसोबत उठक बैठक करताना एक मैत्रीची रिलेशनशिप डेव्हलप झाली. म्हणजे बियॉन्ड बिझनेस किंवा बियॉन्ड काय आपण म्हणू की जे कामासाठी आम्ही जातो त्याच्यापेक्षा पुढची एक मैत्री झाली. तर ती नेटवर्क या हार्डवर्कमधनं डेव्हलप झाली. 16 वर्षाचा काळ परत आला, पुनीत बालन 0 झाले आणि इथून त्यांना हे एम्पायर उभं करायचे. 2 त्यांच्या ट्रिक्स काय असतील? 16 वर्षात पासून जे शिकलेले गोष्टी केलेत आणि जे चुकलो, ती चुकीची गोष्टी परत नाही करायची, चूक सुधारायची. आणि दुसरी गोष्ट, त्या काळात जेव्हा म्हणजे आतापर्यंत जे यश भेटण्यासाठी ज्या गोष्टी स्लो पेसने केली ना, कशी ती अजून मॉडिफाय करून लवकर करू शकतो, ती गोष्ट करेल. एंटरप्रेन्योरचं युग आहे सर. खूप तळागाळातील लोक तुमच्यासारख्या लोकांकडे पाहून बिझनेसमध्ये उतरण्याचा प्रयत्न करतात. त्या लोकांसाठी मला हे सांगा की ट्रेडिशनल बिझनेस करायला पाहिजे की स्टार्टअप? नाही, दोन्ही. म्हणजे आता एक्झाम्पल, आता कुठला यूथ असेल त्याची फॅमिलीची लेगेसीच ट्रेडिशनल बिझनेसमध्ये असेल, ओके, ते तो बंद नाही करू शकत. आज एक्झाम्पल उदाहरण देऊ की माझ्या वडिलांनी कन्स्ट्रक्शन सुरू केली. आज कन्स्ट्रक्शन पण आम्ही करतो, ती आमची ट्रेडिशनल बिझनेस आहे. पण त्याच्यासोबत IT, स्पोर्ट्स, एंटरटेनमेंट, एव्हिएशन ही 4 सेक्टर तर मी उघडली किंवा सुरू केले. तर त्याचे स्टार्टअप पण आले. म्हणजे आमचं फंडिंग आम्ही घेतली नाही, घरातलीच फंडिंग होती, पण ते एव्हिएशन ही स्टार्टअप होती आमच्यासाठी, किंवा मूवी प्रोडक्शन ही स्टार्टअप होती. तर मला वाटतं की जे यूथ आहेत ज्यांच्या घरी ऑलरेडी ट्रेडिशनल बिझनेस असेल ती सोडू नका, त्याच्यासोबत तुम्ही अजून ग्रो करा, त्याला ग्रो करा. आणि जे स्टार्टअप असतात, स्टार्टअपने फंडिंग घ्यावी, ही गोष्टी करावी, पण प्रामाणिकपणे ती धंदा करावी.
आपलं पैसे पहिले कसं काढायचं, इन्व्हेस्टरला डुबवायचं, त्या भानगडीत पडू नका म्हणा. ओके. इन्व्हेस्टरला सोबत घेऊन जेवढे तुम्ही जाऊ शकता आणि तुम्ही बिझनेस ग्रो करू शकता, तुम्ही पण ग्रो होणार आणि तुमचा बिझनेस पण ग्रो होईल आणि तुमचं व्हॅल्युएशन ग्रो होईल. खरं. सोशल मीडियाच्या काळात हा प्रश्न बनतोच की एखाद्याला बिझनेस ग्रो करायचा. मी तुम्हाला विचारलं, सोशल मीडिया, इंस्टाग्राम किंवा सोशल मीडिया की ग्राउंड वर्क? ग्राउंड वर्क. सोशल मीडिया, इंस्टाग्राम, फेसबुक ही देखावा हो. ओके. किती फॉलोअर, किती लाईक, हे काय, जेव्हा खरोखर पण मार्केटिंगसाठी आज नाही, सर्वात नाही, जास्त त्याचा वापर होतो. जेव्हा खरोखर आपण रस्त्यावर उतरतो आणि ग्राउंडवर उतरतो, की ह्याच्यातले जेवढे तुमचे लाईक आणि रील बघणारे किती तुमच्या सोबत येतात, ती तेव्हा तुम्हाला समजतं. त्याच्यापेक्षा तुम्ही ग्राउंड वर्कच करा. राजकारण का कधीच नाही? म्हणजे आत्ता समजा की कसं आहे, एखाद्या पक्षाने ऑफर दिली हां. राजकारणाची, तर अच्छा. आहे का इंटरेस्ट का काही? कधीच नाही. नो कमेंट्स. काय दोन्हीपैकी काहीच नाही असं पण करू शकता, मे बी म्हणू शकता सर. नो कमेंट्स म्हणलं की. ओके, ठीक आहे. तुमचा फोन सर्वात जास्त इग्नोर कोण करतं? कारण पुनीत बालन सरांचा फोन कोणी इग्नोर करू शकत नाही. त्यांना त्यांची ते व्यक्तिमत्व माहिती आहे. परंतु असा एखादा व्यक्ती आहे जे थोडंसं टाळतं म्हणा, किंवा तुमच्या फोनला उत्तर देत नाही, किंवा तुम्हाला वेटिंगवरती राहावं लागतं त्या व्यक्तीसाठी? नाही, मला असं नाही वाटत की कुठली व्यक्ती असेल. वहिनी असू शकतात सर. नाही माझी इनफॅक्ट मी घाबरून त्यांचा फोन घेतो. हां, कारण त्यांचा प्रश्न काय असतो, फोन का नाही उचलला, कुठे होता, काय करतोय. मग कधी कधी असं तर व्हिडिओ कॉल कर, असं गमतीत, काय संशयबंध नाही, पण गमतीत. पण मला वाटतं की माझे संबंध सगळ्यांशी एवढे चांगले आहेत की त्यांचे संबंध माझ्याशी, की एका कॉलवर आम्ही एकमेकाशी बोलतो आणि चुकून कोण उचललं नाही तर तो मेसेज करतो की नंतर फोन करतो आणि नंतर फोन येतात. 100 रुपये कमवले की 30-40चा तुम्ही हिस्सा सांगितलात, परंतु आजपर्यंत असं एखादं इम्पल्स परचेस केलं महागडं सर्वात जास्त, की फक्त हे मला घ्यायचंच होतं म्हणून घेतलेलं आहे? नाही, असं काय नाही केलं. असं एखादं काहीच आयुष्यात? तेवढं वेडा नाही मी. म्हणजे एक असतो ना छंद की मी हे घेतलं होतं. नाही, तेच म्हणतोय ना तुम्हाला, मी तेवढं वेडा नाहीये. नाही, माझी मानसिकता बॅलन्स्ड आहे. कुठल्या गोष्ट अशी आहे की ज्याच्यावरती पैसा खर्च करताना बिलकुल विचार करत नाहीत? कुठल्या गोष्टी अशी की पैसा खर्च करताना बिलकुल विचार करत नाही? गणेश उत्सव. अरे वा, हे म्हणजे मन जिंकणार उत्तर दिलं तुम्ही. असं कोण आहे तुमच्या आजूबाजूला की ज्यांना आजही भेटायला, म्हणजे तुमच्या ओळखीतलेच आहेत, परंतु ज्यांना भेटायला जाताना थोडं दडपण असतं तुमच्या पुनीत बालन या व्यक्तीवरती, एखाद्या व्यक्तीला भेटायला जाताना दडपण असतं, असं कोणी आहे? नाही, मला नाही वाटत. मी म्हणलं ना, माझी ॲक्सेस, हे बघा, शेवटी ना किती माणूस मोठा असेल त्याचे रूट्स जमिनीशी आहे ना. आज माझ्या वडिलांनी, आईवडिलांनी कष्टातून हे साम्राज्य उभं केलं आहे. माझे वडील वेटरचं काम करायचे, आई शिक्षिका होती. आम्ही ते संस्कार नाही, ते रूट्स विसरले नाहीत. आज किती मोठे झाले तरी अनेक ठिकाणी आपण बघतो की जेव्हा माणूस मोठा होतो तो त्याचे रूट्स विसरतो, आणि जेव्हा तो त्याचे रूट्स विसरतो त्याची जहाज त्या स्पीडने पण बुडती पाणीत. तर रूट्स विसरत नाही. आणि आज गणेश मंडळाचं उठक बैठक कार्यकर्ता म्हणून त्या कार्यकर्त्यामध्ये मी राहिलोय ना, तर ते रूट माहिती, ती कनेक्ट माहिती आहे. तर सगळे जरा मला भेटायला जे येतात त्याला कोणालाही असं वाटत नाही, त्यांना असं वाटतं की आपल्या दादाकडे आम्ही चाललोय, तर प्रेमाने ती भेटतात. पुनीत बालन सरांची एक बॅड हॅबिट जी लोकांना माहीत नाही, पण ती तुम्हाला सुद्धा असं वाटतं की मला ही सवय बदलायची? बॅड हॅबिट किंवा असं एखादी गोष्ट असेल जी मला बदलायची यार, पण इतक्या दिवसात सुद्धा बदलली गेली नाही? लवकर झोपत नाही ना. अच्छा, ते लय जरा अवघड झालाय कार्यक्रम. रात्री 1:30-2 ला नाही पण एवढा सगळा तामझाम सांभाळताना आहे ना, पण एक थोडं आपल्या शरीराला पण थोडी रेस्ट द्यायला पाहिजे. 1:30-2-3 कधी झोपतो. आणि सर्वात बॅड हॅबिट म्हणजे रात्री मोबाईलवर राहणं, लोकांना मेसेज करणं, रिप्लाय करणं. म्हणजे कधी कधी लोकांना 4 वाजता पण माझे मेसेज भेटतात, 1:30 वाजता. तर लोकांचाच प्रश्न येतो की हा बाबा झोपतो का नाही. तर ती एक आहे, ती त्याच्यात सुधार करेल मी 100%. आणि एखादा असं तुमच्यावर बाबतीत झालेली कॉन्ट्रोवर्सी किंवा तुमच्यावर झालेला आरोप की तो ऐकल्याबरोबर तुम्ही हसले, फनी आरोप म्हणू शकतो आपण, एखादा असं झालं? अनेक आहेत. एखादा सांगू शकतो? अनेक आहेत, काय सांगू. 3,20,00,000ची नोटीस माझ्यावर जाहिरातीची महानगरपालिकेने काढलेली, चुकीची नोटीस. अच्छा, चुकीची. हां, म्हणजे त्याच्यावर तुम्ही हसले म्हणजे म्हणले काय उद्योग आहे, म्हणले किती जेलिसीमधनं एकाने सुपारी दिली, अधिकारीने सुपारी घेतली आणि माझी सुपारी घेतली. तशीच प्रकार आहे ना. कारण आज ती नोटीस झाली क्लिअर. आज ते आम्ही आमचे पक्ष म्हणजे जे आहे ते रिजनेबल आहे, ती झाली विषय. पण म्हणजे किती, म्हणजे माणूस कुठल्या हाईट पर्यंत जाऊ शकतो हे ऐकून मी हसलोय त्याच्यात. शेवटचा एक प्रश्न, तुमच्या नंतर
म्हणजे देव करो तुम्हाला 100,000 वर्षाचं आयुष्य भेटो, परंतु तुम्ही गेल्याच्या नंतर लोकांनी तुम्हाला काय म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे? तर ते लोकच सांगतील, मी कसं तरी सांगू? तुमची एक नाही, ती मी नाही सांगू शकत की लोकांनी कसं मला हे करायला पाहिजे. ते लोक त्या टाइमला सांगतील. एक आदर्श समाजसेवक असं लोक मी तुम्हाला नक्कीच लक्षात ठेवतील. स्वतःचं मी कौतुक नाही करू शकत. आज खरंच. लोक नाही, मी करतोय सर हे. नाही, मी आता सांगतो की लोकांनीच ती गोष्ट सांगतीलच त्याच्यानंतर. आणि शेवटी मला वाटतं की आयुष्य एकदाच आपल्याला भेटतो आणि ह्या आयुष्यात जेवढं जास्तीत जास्त लोकांचं कल्याण करू शकतो, लोकांना मदत करू शकतो चांगल्या हेतूने, विदाऊट एनी म्हणजे कुठलाच स्वार्थ न. एका हाताने द्यायचं पण दुसऱ्या हाताने कुठला स्वार्थ नाही. जेवढं मदत करू शकतो माझ्या आयुष्यात, आता जेवढं आयुष्य आहे माहिती नाही, पण जेवढे असेल त्याच्यात हीच अजेंडा असेल की भरपूर लोकांना मदत करा. थँक्यू सो मच सर. प्रत्येक प्रश्नाचं इतकं अफलातून इतकं सुंदर उत्तर दिलं. थँक्यू. आणि मला अजूनही खूप बोलायचं, परंतु अर्थातच तुमचा वेळ तेवढा किमती आहे, त्याच्यामुळे आजच्या पुरतं इथं थांबूयात. पुढे भविष्यात कधी भेटलो तुम्ही आणखीन गप्पा मारण्यास उत्सुक आहे. खूप सुंदर वाटलं सर. तुम्हाला कसा वाटला हा अनुभव आजचा? नाही, खूप छान. नेहमी मन मोकळपणेच बोलतो मी. अगदी खूप सुंदर. तर हे होते पुनीत बालन सर, अगदी रॉ, अनफिल्टर्ड. आणि एक आदर्श समाजसेवक कसा असावा, एक उत्कृष्ट उद्योजक कसा असावा आणि आपली संस्कृती आणि श्रद्धा जपणारा एक आदर्श व्यक्तिमत्व कसं असावं, हे आजच्या पॉडकास्टमधून माझ्यापर्यंत जे पोहोचलं तेच तुमच्यापर्यंत पोहोचलं असावं अशी मनोकामना करतो. थँक्यू सो मच.